या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अहो सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत। आता हो, आता काय? ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं। होईल ना? हो होईल। तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं। नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा। आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील। अहो सूर्यदर्शनानंतरच सगळ्या विधी करायच्या आहेत। आता हो, आता काय? ढगांची वारेपांग होण्याची वाट बघत बसायचं। होईल ना? हो होईल। तो काय कायमचा दडणारा आहे का? अहो पण मुहूर्ताच्या वेळी दर्शन व्हायला हवं। नंतर दर्शन होऊन त्याचा काय उपयोग आहे? हे खरंच म्हणा। आणि सूर्यदर्शन झालं नाही तर लोक अर्थाचा अनर्थ काढतील। एवढं अवघड धर्मसंकट, पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं। अहो तुमचे दादासाहेब आहेतच तसे। हो हो हो, नवऱ्याचं कौतुक राहू द्या। चला आता अभिषेक सुरू होईल। छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे, त्याच्या वाटेन सिंहासनाकड जातो रे। छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे, त्याच्या वाटेन सिंहासनाकड जातो रे। रथाचं चाक तुटलं म्हणून अपशकुन झाला अशी चर्चा आहे सगळीकडे। बत्ताशीबाई, आम्ही तर म्हणतो उलट बरंच झालं। म्हणजे उलट नियतीच म्हणाली असेल राजेंना, राजे तुम्हाला आजचा काळपुरुष मारायचा आहे आणि आजचा काळपुरुष आहे औरंगजेब। आता आम्ही आमच्या सहकाऱ्यांना, कारभाऱ्यांना जबाबदाऱ्यांचं आणि पदांचं वाटप करणार आहोत। प्रथम आम्ही सुरनीस पदावरील व्यक्तीची नियुक्ती करीत आहोत। ही सुरनीस पदावरील व्यक्ती मुत्सद्दी आहे, धुरंधर आहे, महाराजांबरोबर काम केलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे येन केन प्रकारे सतत चर्चेत राहिलेली आहे। आणि ती मुरब्बी मातब्बर आसामी आहे। अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती, जी भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहील, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही, परंतु आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत। अशीच एक आमच्या हृदयातली व्यक्ती, जी भेटल्या क्षणापासून आमच्या सोबत राहील, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा ठेवली नाही आणि मैत्री खेरीज दुसरं काही मागितलंही नाही। लोक हो ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आमचे मित्र कवी कलश आहेत। आज आम्ही त्यांना देणार आहोत, मोठी जबाबदारी देणार आहोत। आम्ही छंदोगामात्य हा किताब बहाल करत आहोत। ओ पंत, अहो पंत काय करताय? हे मागे वा। आम्ही म्हणतोय कुठं गेलं तर पंत इथं बुरजावर उभं। पंत असा विचार करणं बरं नव्हे, या बघू। तुम्हाला काय वाटलं मी इथे जीव द्यायला आलोय म्हणून? हो म्हणजे नाही, पण मी इथं एकटंच आला साहेब म्हणून वाटलं की अनाजी पंत जीव द्यायला आलेत म्हणून। अहो म्हणजे शंका आली तशी। मी एकटा जाणार नाही, जिथे जाईन तिथे तुम्ही सोबत असाल। म्हणजे मी असा जाणारा नाही, हे लक्षात घ्या। मी अपमानाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही। हे झालंच हो, बरं तुम्ही एवढ्या लांब का म्हणून आला सा?
त्या ध्रुव बाळासारखं. मला आता निवांतपणा पाहिजे विचार करण्यासाठी. अहो पंत, मग वाड्यावर थांबायचं विचार करत. मला शांतता मिळत नव्हती म्हणून इथे आलो, तर इथेही तुम्ही पोहोचलात. ऐकलं का? कसला विचार करताय? त्या कलुषाला गडावरून कसा हकलून द्यायचा याचा विचार करत होतो. काहीतरी मार्ग सापडला पाहिजे. सापडल हो, मार्ग सापडल. कधी? अगदी सिंहासनाजवळ गेला तो. आता देकार द्यायलाही तोच उभा आहे. अहो काय पंत, तेच सांगायला आलो होतो. देकाराच्या जागेवर चेंगरा चेंगरी झाली आहे. हा, चला तिकडे. काय? मग काही जायबंदी झाले, काही जाया झाले. चला तिकडे लवकर. चला पंत, चला. या. ऐकलं का? काय? उपाय सापडला. सापडला? हो, सापडला. कलुषाला हद्द पार करण्याचा उपाय सापडला. अहो तिकडे देकाराच्या चौथाऱ्यावर दान धर्म करताना चेंगरा चिंगरी झाली, माणसं मेली. आणि तुमचं काय हो? माणसं मेली नाहीत हिरोजीराव, माणसं मारलीत. त्यात कलुषाचा डाव असणार. काय सांगताय काय पंत? ही चेंगरा चेंगरी नसून नरबळी आहे. नरबळी? होय. बोला. महाराज, क्षमा असावी, परंतु या कलुषानं मोठा गुन्हा केलाय. काय झालंय अनाजीपंत? आता खरं बोलायचं नव्हतं, पण या कलुषानं डोंगराला बळी दिलाय. अपेक्षा ठेवून तर या घरात इले होते, पण मी कधीच त्याच्यावर प्रेम नाही केले. सारखं चिडले, रागवले त्याच्यावर. पण आता गेल्यावर कळता मला सरिता. हो, गावलं वाटतं मुडदो. शनाईबाई येऊन गेल्या. काय काय चौकशी करत होती ती? हेच आपलं, मॅडम कुठे गेल्या, सर कुठे गेले. शन्या, कशाला आलीस इथे? हा, कोणाबरोबर आली आहे? अलोन आली, एकटी आली आहे मी. अगं हो, पण का आली आहेस? अरे यार, त्या गॅरीमुळे मी का आली इथे? काही कळत नाहीये मला. गुरुचा काही प्लॅन नाही आहे ना नवीन? आता अजून काय प्लॅन असणार आहे? शनया, तू कुठे आहेस? मी तुला भेटायला येतोय केड्याच्या घरी. यार, गॅरी तर तिकडे. मला कळतंय का? हे बघा, मला असा डाऊट आहे की शनाया राधिकाच्या मागोमाग त्या साखर गावला गेली. आणि जर हे खरं असेल ना, तर आपण जो काही प्लॅन करतोय त्याच्यामध्ये फार मेजर घोळ होती. का रे, काय झालं? भैया, तुम्ही बंगल्यावर चला. अरे बंगल्यावर कशाला? ताई साहेब आलेत. काय? हिचं सिझरिंग झालं होतं त्यावेळेला. तिला 5 दिवस काय उठायचं नव्हतं आणि तिला दूध पाजायला पण खूप वाईट दिवस होते की तिला असं फिरवत होते माझे रिलेटिव्ह. मुलगी रडायला लागली की सांगायला कोणाला तरी सांगायचं की जरा दूध पाजता गाईला. कुठलीही बाईने मला त्यावेळेला कधी असं कोण बोलली नाही की नाही म्हणजे मला झोपायचं आहे किंवा माझ्या मुलाला दूध पाजायचं आहे. कोणी नाही बोललं नाही. सरांनी त्यांच्या भूतकाळाबद्दल जे काही सांगितलं ते सगळं इथे बसून बनवून सांगितलं. ईशा, अगं काय झालं बाळा? दार उघड ना, आम्ही केव्हाचे बाहेर आहोत. आम्ही विश्वास ठेवला सर, पण तुम्ही विश्वासघात केलात. उद्या गावच्या देवीची पूजा ठाव आहे ना. कौल लावायला अख्खा गाव उद्याच्या दिवसाची वाट बघत असतोय. ते कौल लावा तुम्ही बी जरा. कसला कौल? आता लहानुली पावलं कधी खेळणार हे विचारा देवाला. तुम्ही आई होणार आहात. अगं गायकवाड घराण्याला वारस देऊन थोरलं पण मिळवायचा मार्गच आहे. पण उद्यापासून या घरातली गणितं आम्ही बदलवणार
हे नक्की. माझे गुडघे खूप दुखत होते. पुण्याच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन करावे लागतील. पण मी वर्षभर गोळ्या घेतल्यानंतर ते सोडून दिलं आणि माझ्या आहारातनं बदल करून मी आज गुडघेदुखीचं ऑपरेशन टाळलं आणि 1.5 वर्ष झालं गोळ्या औषध सुद्धा घेत नाही.